नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नागरी संरक्षण दिनानिमित्त वीर वाजेकर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके। जागतिक नागरी संरक्षण दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नागरी संरक्षण दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले। या प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थी आणि उपस्थितांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती मिळाली। या कार्यक्रमात नागरी संरक्षण दलाच्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी आपत्तीवेळी नागरिकांचे रक्षण कसे करावे, तात्काळ मदत कार्य कसे करावे, तसेच बचाव कार्याचे विविध उपाय कसे अवलंबावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले। यावेळी आपत्कालीन सूचना देण्यासाठी भोंगा, सायरन वाजवण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले। जखमी व्यक्तींची स्ट्रेचरच्या मदतीने वाहतूक कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। तिसऱ्या मजल्यावरून दोरीच्या सहाय्याने सुरक्षितपणे उतरण्यासाठी रॅपलिंग प्रशिक्षण देण्यात आले। याशिवाय झोपडीला लागलेली आग विझवण्यासाठी सिडको फायर ब्रिगेडच्या सहाय्याने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। इमारतीत अडकलेल्या रुग्णांना केअर नॉट आणि खुर्ची गाठ याच्या सहाय्याने खाली उतरवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली। महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व नागरी संरक्षण दलाचे माजी जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर आमोद ठक्कर यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थितांचे स्वागत केले। त्यांनी नागरी संरक्षण दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत या दिनाचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी आपल्या भाषणात नागरी संरक्षणाची संकल्पना कशी विकसित झाली, त्याचा इतिहास आणि वर्तमान काळातील गरज याविषयीची माहिती दिली। त्यांनी सांगितले की दरवर्षी 1 मार्च रोजी जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा केला जातो। नागरी संरक्षणाचे महत्त्व, आपत्तीबद्दल जागरूकता आणि आपत्कालीन सेवांची भूमिका अधोरेखित करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे। यावर्षीच्या जागतिक नागरी संरक्षण दिनाची थीम प्रतिबंधात्मक उपाय, सुरक्षा नियमावली आणि लवचिकता निर्माण करणे अशी होती। या थीमद्वारे समाजात आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील जागरूकता निर्माण करणे, सुरक्षा उपायाविषयी माहिती देणे आणि नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे हा मुख्य हेतू होता। नागरी संरक्षण क्षेत्रात विविध तज्ज्ञांनी या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक माननीय श्री शशिकांत शिरसाट, मुख्य क्षेत्ररक्षक माननीय श्री नवीन राजपाल, उपमुख्य क्षेत्ररक्षक माननीय श्री दत्ताराम गोंधळी, विभागीय क्षेत्ररक्षक माननीय श्री हरेश्वर ठाकूर, भारत सरकारकडून कांस्य पदक प्राप्त यांनी विशेष योगदान दिले। त्यांच्यासह श्री नितेश घरत, श्री मिथुन म्हात्रे, श्री समीर थळी, श्री ज्ञानेश्वर पाटील यांनीही मार्गदर्शन केले। तसेच अनेक स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वीर वाजेकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, तुह वाजेकर विद्यालयाचे प्राचार्य श्री MG म्हात्रे आणि उपप्राचार्य श्री खुंटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि या प्रशिक्षणातून आपत्ती व्यवस्थापनाबाबत अधिक माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त केले। या प्रात्यक्षिकांमध्ये वीर वाजेकर महाविद्यालयातील प्रशिक्षित विद्यार्थी, माजी विद्यार्थी, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले। तसेच तुकाराम हरी वाजेकर विद्यालयाचे विद्यार्थीही यामध्ये सहभागी झाले। 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवण्यात आली होती। तसेच 102 क्रमांकावर फोन करून अग्निशमन दलाची गाडी बोलवण्यात आली। नागरी संरक्षण दलाच्या रुग्णवाहिकेचा सहभाग सुद्धा या प्रात्यक्षिकात होता। कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉक्टर आमोद ठक्कर यांनी नागरी संरक्षण दलाच्या संकल्पनेचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात अधिक योगदान द्यावे असे आवाहन केले। तसेच त्यांनी सर्व स्वयंसेवक, प्रशिक्षक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानत अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल असे सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पुरळ।